जय हिंद विकास सेवा संस्था निगवे दुमाला तालुका करवीर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात बोलताना शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिले। ते म्हणाले, शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी नको आहे, सरकारने शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा। शिबिरातील महत्त्वाचे मुद्दे: लाईट बिल माफी। जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी सांगितले की शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे 3 HP पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंपाचे वीज बिल राज्य सरकारकडून पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। वसुलीला कडवा विरोध। शेतकरी संघटना महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा डॉ. प्रगती खरे चव्हाण म्हणाल्या, कोणत्याही फायनान्स कंपनी किंवा बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांवर वसुलीसाठी दबाव टाकल्यास संघटना जशास तसे उत्तर देईल। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अशा वसुली तात्काळ थांबवल्या जातील। दुधाला अनुदान। जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगेकर यांनी सांगितले की संघटनेच्या आंदोलनामुळे गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 ते 7 अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यास सरकारला भाग पाडले। यापुढे प्रति लिटर ₹10 वाढ आणि कायमस्वरूपी 7 अनुदान मिळावे यासाठी मोर्चे, रस्ते रोको आणि दुधाची आंघोळ यासारखी आंदोलने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या शिबिराला वडणगे, निगवे, दुमाला, काखे, शिये येथील तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लक्ष्मण पाटील, केशव गायकवाड, चंद्रशेखर मस्के, पंडित लाड, संजय रावळ, दिनकर अडसूळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी अनिल जाधव, सतर्क लाईव्ह न्यूज, माझगाव।